नमस्कार सर्व श्रोते, रसिक भावांनो आणि बहिणींनो, आपण शिवा भिवा फुले या विचार मंच यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत असताना, आपण जे महापुरुष आहेत, ज्या महामाता, जे महामानव आहेत, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, तसेच माता सावित्री, माता यशोधरा, माता जिजाऊ आणि माता भीमाई, माता अहिल्यादेवी आणि असे अनेक प्रकारच्या महामाता यांचं नाव घेऊन आपण किंवा राजकारणी या कार्यक्रमाला सुरुवात करत असतात किंवा आपल्या आयुष्यातमधील करिअरची हे सुरुवात करत असतात। आणि हे करत असतानाच या महाराष्ट्रामधील या संतांच्या भूमीमध्ये काय काय घडतंय। आज कालपासून एक पोस्ट व्हायरल होती। एक प्रेम बोराडे नावाचा तरुण आपल्या शिक्षण पूर्ण करून UK लंडनला तो शिक्षण पूर्ण जॉबसाठी गेला आणि त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झालं, तो अपॉइंटमेंट झाली, तो जॉईन होणार आणि अशातच त्या कॉलेजने सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुमच्या जी काही कंपनी आहे तर कंपनीनं सांगितलं की तुमच्या कॉलेजकडून फक्त आम्हाला व्हेरिफिकेशन पाहिजे। आणि आता या अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या लोकांच्या डिग्र्या फेक बघून आपले म्हणतात ना, मोदी पण डिग्री सांगतात पण डिग्री आपली दाखवत नाहीत, म्हणून त्याच्यामुळं UK सारख्या त्या देशाला पण आज आपल्या भारताबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे आणि म्हणून ते त्यांचं व्हेरिफिकेशन मागत होते। एक तरुण होतकरू नवीन शिकून बाहेर पडलेला आणि लंडनला ज्याला एक सुवर्ण संधी मिळाली त्या ठिकाणी गेला आणि फक्त तिथल्या कंपनीनं त्याचं व्हेरिफिकेशन मागितलं होतं। बघा, फक्त व्हेरिफिकेशन की तू त्या कॉलेजमध्ये शिकत होता का, आणि एवढा फक्त त्या कंपनीनं मेल टाकला आणि इकडच्या कॉलेजनं, पुण्याच्या कॉलेजनं त्याचं काहीही उत्तर दिलं नाही। काहीही उत्तर न देता नंतर त्या प्रेम बोराडेनं कॉलेजला कॉल केला आणि त्यांना सांगितलं की मॅडम, लॉलीपॉप मॅडम, तुम्हाला एक मेल आलेला आहे, तर त्याचं फक्त तुम्हाला इतकं उत्तर द्यायचं आहे की हा विद्यार्थी तुमच्या कॉलेजचा आहे का, कुठल्या वर्षामध्ये, कधीपासून तुमच्याकडे शिकतो आहे का, हो किंवा नाही, एवढंच फक्त उत्तर। मॅडमने त्याचं उत्तर दिलं नाही। लगेच त्या मॅडमनी सांगितलं, कुठल्या, तुम्ही निवोदिता मॅडमला विचारा। लगेच त्यांनी निवोदिता मॅडमला कॉल केला आणि त्यांनी देखील त्यांना तसंच सांगितलं। तर मॅडमने सांगितलं विचार करून सांगते। आता विचार करून सांगते म्हटल्याच्या नंतर हा पुन्हा थांबला आणि लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी कॉल केला किंवा मेल टाकला आणि त्यांनी विचारलं, तर ते म्हणले मला नाही ते सांगता येणार, जे कोणी HOD आहेत मॅडम सरदेसाई, तर तुम्ही यांच्याशी संपर्क करा। बघा काय काय आहे। आणि ते करण्याच्या पूर्वी त्यांनी सांगितलं की बाबा तू कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेस। आता वास्तविक पाहता त्याची कॅटेगरी, या कॅटेगरीशी काय घेणं देणं आहे त्यांना, त्या फक्त तिथल्या कंपनीनं त्याला विचारलं होतं की तू कुठल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, त्या कॉलेजला फक्त आम्ही विचारून घेतोय, कॉलेजचा विद्यार्थी आहे किंवा नाही, एवढंच फक्त त्यांना उत्तर द्यायचं होतं। परंतु संबंधित कॉलेजनं त्यांचं उत्तर दिलं नाही आणि त्याच्यानंतर लगेच त्यांनी सरदेसाई मॅडमचं नाव सांगितलं। सरदेसाई मॅडमचं नाव सांगितल्याच्या नंतर लगेच मॅडमनी पुन्हा त्याच्यावर प्रतिक्रिया दिली की आम्हाला तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन करावं लागेल। आता पोलीस व्हेरिफिकेशनचा काय संबंध, कॉलेजमध्ये विद्यार्थी हा शिकला किंवा नाही शिकला, कॉलेजचं पासिंग सर्टिफिकेट, त्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेट हे सगळं कॉलेजने दिलेलं, फक्त त्यांना सांगायचं होतं। पण त्या ठिकाणी त्यांनी त्यांना अगोदर विचारलं होतं की तू कोणत्या कॅटेगरीचा आहे, कोणत्या कास्टचा आहे। आणि ज्यावेळेस त्यांना बाकीच्या गोष्टी समजल्याच असतील की हा मागासवर्गामधला आहे आणि म्हणून त्याही ठिकाणी जात कशी आडवी आली ते बघा। आणि शेवटी ही जात एक अशी आहे, या ठिकाणी त्या बिचाऱ्याने जागा सोडली, स्थान सोडलं, ठिकाण सोडलं, जागा सोडली, पण जात त्या प्रेम बोराडेची जात ही पिछा सोडत नव्हती आणि शेवटी त्यांनी व्हेरिफिकेशन दिलं नाही आणि म्हणून त्याची नोकरी गेली। शेवटी
त्यांनी लंडनमधून सांगितलं की हे बघा, मी कंपनीचा ID कार्ड घेऊन मी कंपनीत जमा करतोय, माझा आता जॉब गेला, माझ्यावर माझं कुटुंब आहे, माझ्यावर माझे आई वडील आहेत, मला माझ्या मित्रांना माझा आदर्श या ठिकाणी देणं फार गरजेचं आहे. आणि असं म्हणून तो तिकडे एकदम नॉर्मलमध्ये निघून गेला. कधी कधी मला कमाल वाटते, एवढं होत असताना अतिशय न डगमगता खंबीरपणे तो त्या ठिकाणून एक व्हिडिओ बनवून आपल्या भारतवासियांना सांगतोय काय माझ्यासोबत घडतंय, काय आहे. आजही जातीवाद हा किती रगारगात, किती कुठल्या थरापर्यंत जाऊन पोहोचलाय हे त्यांना तिथं परिचिती आली. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे आपलं फार मोठं हत्यार आहे आणि तेच माणसाची प्रगती करू शकतंय. अज्ञान जर असेल तर माणसाचा तो खरा शत्रू ठरतो. आणि म्हणून हा विद्यार्थी, हा मुलगा बोराडे शिकला आणि उच्च पदस्थ होऊन तो लंडनला गेला आणि त्याही ठिकाणी त्याची ती निराशा झाली. पण तशाही अवस्थेमध्ये त्यांनी सांगितलं, मी घाबरणार नाही, मी डगमगणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की जर एक रस्ता बंद झाला तर दुसरा रस्ता हे करा, एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा उघडा आणि दुसराही दरवाजा बंद झाला असेल तर भिंत तोडा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार. आणि पहिल्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी कॉलेजचं नाव पण घेतलं नव्हतं. ज्यावेळेस लंडनवरून तो व्हिडिओ टाकत होता त्यावेळेस कॉलेजचं नाव नव्हतं घेतलं, कुठल्या शिक्षकाचं नाव नव्हतं घेतलं, कुठल्या HODचं नाव नव्हतं घेतलं, का कॉलेजचं नाव नव्हतं घेतलं. कारण त्यांना वाटलं की आपले विद्यार्थी SC असो, ST असो, OBC असो, हे कॅटेगरीचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात, म्हणून त्या विद्यार्थ्यांना त्रास नको. पण शेवटी त्यांचा नाविलाज झाला. आणि म्हणून त्याला पुन्हा आठवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी सांगतात, अरे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा खरा गुन्हेगार असतो. आणि म्हणून त्यांनी सरळ सरळ कुठली ललिता मॅडम, निवेदिता मॅडम आणि तिथली सरदेसाई मॅडम यांचे स्पष्ट नाव घेतले आणि मॉडर्न कॉलेज आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या पुण्याचं कॉलेजचं नाव त्यांनी त्या ठिकाणी नंतर काय असेल ते ओपन केलं. परंतु बांधवांनो, आज बघा आपण 21व्या शतकामध्ये राहतो, पण किती जातीयता आहे. अरे महापुरुष, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अहोरात्र जन्मापासून अगदी निर्वाणापर्यंत या जातीयतेला किती चटके सहन करावे लागले. राजहर्षी शाहू महाराजांना देखील काय घडलं, तसेच शाहू फुलेंना काय घडलं, छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास देखील आपण सांगत असताना त्यांचा राज्याभिषेक देखील करण्यात आला नाही. आताही मातंगाच्या लोकांना देवामध्ये, देवळामध्ये कुठेही जरी गेलं, नवरदेव नाचवला किंवा घोडीवर चढले तर त्याची धिंड काढण्यात येते. आणि म्हणून आज बहुजनांनो, मग तो SC असो, ST असो, OBC असो किंवा ओपन असो, आज आपल्या इथल्या ब्राह्मणाला विरोध नाही, पण ब्राह्मण्यवाद जो मनुवाद आहे तर त्याला ठेचून काढलं पाहिजे. ही ठेचून काढण्याची वेळ आहे. कारण एक घटना नाही, दररोज भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सारख्या घटना घडत असतात आणि ह्याला समर्थन जे देत आहे तर हे BJPचं सरकार देत आहे. काय यांच्यावर कडक ॲक्शन घेत नाही? आज त्या कॉलेजला ब्लॅक लिस्टमध्ये टाकायला पाहिजे, त्या कॉलेजवर सरळ ॲक्शन घ्यायला पाहिजे. पण मला वाटत नाही की असं होईल म्हणून, पण होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपला राग व्यक्त करा. कारण एका जातीच्या नावावरून जर एका विद्यार्थ्याचं करिअर जर या ठिकाणी बर्बाद होत असेल किंवा त्याला वनवन भटकावं लागत असेल तर याच्या इतकी दुसरी शोकांतिका नाही. आणि म्हणून आपला राग आणि कमेंटमेंट हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आणि आपल्या ज्या ज्या प्रतिक्रिया आहेत तर त्या त्या ठिकाणी आपण या कमेंटमध्ये आपल्याला सांगायच्या आहेत. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की याच्यावर सर्वांनी आपण आवाज उठवणं हे फार गरजेचं आहे. आणि त्या प्रेम बोराडेला एक न्याय मिळवून देणं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या बहुजनांचं सर्वांचं काम आहे. म्हणून मित्रांनो, जागे व्हा. अरे बहुजनांनो, जागे व्हा. ओपन मराठ्यांनो, जागे व्हा. आपण सर्वजण यांच्या दृष्टीनं अस्पृश्यच आहोत. आपण सर्वांचे यांची गुलामच आहोत. अरे किती दिवस सहन करणार? आज देश विकला गेलाय, सगळा देश विकल्या जातोय. आपणच आपल्या राज्यामध्ये सुरक्षित नाही. फक्त हिंदू नावाचं एक कवच म्हणून हिंदू धोक्यामध्ये आहे, हिंदू धोक्यामध्ये आहे. कुठला हिंदू धोक्यामध्ये आहे?
आज हिंदूचं सरकार राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे. काय प्रॉब्लेम आहे? फक्त जातीमध्ये लोकांमध्ये भांडणं लावणे. आणि हा मनोवाद आणि हा ब्राह्मण्यवाद, जातीवाद इतका घातक आहे. आज त्या मुलावर आला, उद्या तुमच्यावर पण येऊ शकतो. कारण सर्वश्रेष्ठ या ठिकाणी ब्राह्मणवाद आहे. वर्णवर्चस्व हे फार विषारी आहे. म्हणून आचार्य प्रकायात्रे यांनी सांगितलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उभी हयात याच्या विरोधामध्ये लढल्या गेली. आणि म्हणून म्हणतात वर्णवर्चस्व आणि जातीवाद यांच्या पोटातील कोथळा बाहेर काढणारं वागणक म्हणजेच ते भीमराव आंबेडकर होतं. अरे जुलमी सत्ताधीश आणि वतनदार या विरुद्ध उगारलेली प्रजाची मूठ म्हणजेच भीमराव आंबेडकर होते. आणि त्याच बाबासाहेबाच्या संविधान आज त्याची किती अवहेलना होती. पायदळी तुडवण्याचं काम होत आहे. अरे सर्वोच्च CJI या भारत देशाचे त्याच्यावर बोट फेकतात. तोच जर इतर याच्यामधला जर कुठला असता, इथल्या ब्राह्मणाचा असता किंवा उच्चवर्णीयाचा असता किंवा BJP प्रणित जर असता तर अखंड देश त्यांनी डोक्यावर घेतला असता, त्याला फाशीवर लटकावं लागलं असतं. पण काय या देशाची परिस्थिती. म्हणून या प्रेम बोराडेला न्याय देण्यासाठी सर्वत्र आपल्या बंधू भावांनो एक व्हा, एकजूट व्हा, आवाज उठवा. आणि याला जाग्यावर, या मॉडर्न कॉलेजला जागेवर आणण्यासाठी आपण आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया द्या, जेणेकरून याच्यावर पुन्हा मला माझं भाष्य करता येईल. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.